मंडळींनो नमस्कार, मी कोकणचा मनीष. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत असा. तर बऱ्याच दिवसांनी वेंगुर्ल्या जवळपासचे जे समुद्र किनारे आहेत ते आमका बघूचे असत. तर मित्र वगैरे सावंतवाडीत थांबले आहेत. तर चला मी तुमका डायरेक्ट जाऊन दाखवतोय. वेंगुर्ल्यासून डायरेक्ट ब्लॉग सुरू होणार असा समुद्र किनाऱ्यापासून. तर डायरेक्ट जाऊया समुद्र किनाऱ्यावर. तर मंडळींनो मी वैभव भाई, आनंद भाई आणि गौरेश बऱ्याच दिवसांनी आहे. मुर्डेश्वराला आला नसल्यामुळे आज त्याला वेंगुर्ल्याला आम्ही घेऊन आलेलो आहे. तर मंडळीनं आता आम्ही इलो वेंगुर्ल्या बघू शकताय पाठी मस्तपैकी. आणि तुमका माहिती आहे आपलं वेंगुर्ल्याचं समुद्र ह्यो ब्ल्यू ओशन म्हणून ओळखलं जाता. तर आता पूर्ण तुमका ब्ल्यू ओशन ह्यो दाखवतले, कारण पूर्ण निळशार समुद्र असं समुद्र तुमका अजून काही कोकण किनारपट्टीक बघूक मिळणार नाही. तर तुमका दाखवते. मस्तपैकी आता कडाक्याचं ऊन लागलेला असा. तर गौरेशचा तोंड बघा कसा झाला. आनंद भाई आहे आपल्याबरोबर. तर आम्ही सध्या आता लेट झालो, आंघोळ करूच्या होती प्लॅन जरा धडपडीत झाल्यासारखा झाला. तर देव वगैरे म्हणजे येऊन गेले वाटतं सोमोती, संध्याकाळपर्यंत येतं. तर मुन्ना भाई आहे आपल्याबरोबर, बघू शकता तुम्ही. मुन्ना भाई, आता ह्या टायमाला किती वाजले? 1 वाजला. 1-1:30. हे इकडे 1-1:30 वाजलेला आहे. आणि तू आता समुद्रावर येऊन तुला कसं वाटतंय? 1-1:30 वाजताचा अनुभव सांग. सांग पटकन सांग, व्हिडिओ लॉंग होता. गेले तर जाऊ दे रे, समुद्र काय कचरा घेत नाही. खूप ऊन आहे हा, आणि कंटाळा नाही असं वाटतं की उगाच चालू आहे ह्या टाइमला. तर ह्या टायमाला कंटाळा आला असा पुन्हा बाई म्हणतोय. पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि पाठी नजारा असा तो. आणि ब्ल्यू ओशन तुमका मी दाखवलंय, तो तुमका वेंगुर्ल्यातच दिसतो. बघा क्लिअर मोबाईलमध्ये कळू शकणार नाही, पण तुम्ही येईल आहे तर तुमचं दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्याने टिपू शकता, बघू शकता. समुद्रकिनारी वसलेलं ह्या सागरेश्वर मंदिर, ह्या मंदिरात तुम्ही इलाय ना तर नक्की एकदा बसून जावा. मस्त समुद्राचे थंडगार वारे आणि हाय बसा, खूप छान मस्त वाटतं. आणि तुमचं मन नक्की प्रसन्न होतं. त्याला देवाच्या वगैरे तुम्ही पाया पडून घ्या. पाया वगैरे पडून झाल्यानंतर आम्ही आता थेट जाऊचा जेवण वगैरे करूच्यासाठी. तर मित्रांनो आता आम्ही लिंबस हॉटेलमध्ये, म्हणजे वेंगुर्ल्याचं जे लिंबस हॉटेल आहे तिकडे गेलो जेवण करूच्यासाठी. तर बटर हंडी वगैरे काय पनीर हंडी वगैरे मागवलेली असा. तर आज सध्या सोमवार असल्यामुळे आज व्हेजच. आणि त्याच्यानंतर जाऊचा थेट वांगणी आणि कवणे 2 बीच फिरून नंतर डायरेक्ट घरी. तर आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतो. आम्ही मंडळी जेवण करू गेलो वेंगुर्ल्यातला फेमस हॉटेल लिंबस हॉटेलला दिलो. तर बटर रोटी आणि पनीर हंडी वगैरे खाला, असं काय काय यांच्याने मागवलेला. खाऊन झाला आणि आता निघालो वांगणी बीच आणि खवणे बीचच्या साईडी. तर बघा व्ह्यू मस्त, एन्जॉय करा. तर आता मित्रांनो आनंद, मी आणि गौरे आणि आपल्याबरोबर आहे वैभव भाई. आम्ही आता जातो पहिल्यांदाच माझ्या होते. आता हे नवीन या रस्त्याने इथं वांगणी बीचवर आता जातो. तर पाठीमागे असतो समोर होऊ शकता. मित्रांनो हे जे पाठचे सगळे दिसतात माणसं, त्यांना घेऊन खवणे बीचवर म्हणजे कुंडरा बीचवर खूप दिवसांनी आता येलो. आनंद असा आपल्याबरोबर आणि वैभव भाई आणि गौरेश पाठसून चालता. तर ब्लर इफेक्ट लागल्यामुळे त्यांचे चेहरे दिसणार नाही, पण तुमका दाखवतोय. आणि नजारो ह्यो बघण्यासारखं. आणि 3-3:30 वाजता तुम्ही हय पोहण्यासाठी बघण्यासाठी बीच एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्ही येऊ शकताय. खूप मस्त बीच आहे.
या पाठी बघताय ना, या कोंडुऱ्याचा लिंगेश्वर मंदिर आहे आणि हे बसून तुम्ही सनसेट वगैरे तो क्षण तुम्ही टिपू शकताय. मग दाखवते आता या लिंगेश्वर मंदिर. नजारा असा. आणि मित्रांनो, माडांच्या बागेतून ह्या कोंडुरा बीच किती सुंदर दिसता आम्ही तुमका दाखवतले. कारण कोंडुरा बीचवर येतच असतो, खूप मजा येत आहे ह्या बीचवर इथं दाखवते. ह्या बोटवर त्या तिकडे जाऊ देऊचे ना, असं ऊन आहे आणि इतक्यावर त्याचा जाऊन आहे का उपयोग. तर मंडळींनो, आता कोंडुरा बीच या फिरानं वगैरे झालेला असा. आणि बीच हे बघण्यासारखे असतात, सुंदरच असा आहे आपल्या. आणि कोकणात ब्ल्यू ओशन समुद्र ह्यो वेंगुर्ला सागरेश्वर पट्टी हे आपली कोंडुरा बीच ह्या त्या ओळखलं जातं आणि थंय असता. तर आता पुढे आम्ही जातो खवणे बीचला. तर बघूया आता कायाकिंग वगैरे करू मिळतं काय. आता वाजले असं 4:04 झाली. तर चला जाऊया आता. तर मंडळींनो, आता आम्ही खवणे बीचच्या रस्त्यावर असो. पुढा हिल आहे खवणे मॅप गावचा जवळ असा आणि वेंगुर्ला फिरायला आहे थोडं तुमचं लांब पडतं. पण पिक्चर बीचेस खूप मिळतील. तर आम्ही आता बाई आपल्याबरोबर आणि आता आम्ही पुढे चालले ते बरं दाखवतं. मस्त रोड आणि आता दाखवते मी खवणे बीच. चला. आम्ही आता खवणे बीचवर इलेलो असो. तर खवणे बीचवर कायाकिंग वगैरे करतं ते तुमका मी दाखवतोय. आणि भरपूर गर्दी आहे आता या मंथचा एंडिंग असल्यामुळे होऊ शकतं पाठीमागे. अरे कहना क्या चाहते हो? इयर एंडिंग सॉरी. वैभव भाई, कसं वाटलं खवणे बीच? मस्त. पब्लिक जरा जास्त असल्यामुळे जरा फेमस झाले. हां, मग दाखवतोय कायाकिंग कसे करतात ते खालते. तर विचारूया आपण. गर्दी तर दिसतात त्याच्यासाठी भरपूर. चला पहिले कायाकिंग करू आणि इथेच अंघोळ करू आणि चलतो. कायाकिंग करताना तुम्ही उडी मारा. तर समोर मंडई बघताय ना, त्या पूर्ण कायाकिंग वाले सगळे बोटी आहेत. तर सगळेजण एन्जॉयमेंट करूसाठी इल्यात. तर इयर एंड असल्यामुळे गर्दी भरपूर आहे. तुम्ही बघू शकता, प्रचंड गर्दी आहे बघा. आणि यासाठी बीच वगैरे, आणि बीचवर पण पब्लिक भरपूर आहे. कायाकिंगवाले काका म्हणतात, अरे थांब थांब थांब, माका दी तुका दी घाय कसली. सगळ्यांना गावतले इयर एंड असल्यामुळे सगळे टुरिस्टांची घाय नसती. सगळ्या लोकांची माका द्या बोटिंग का खूप लागले, डिमांड भरपूर. खवणे समुद्र किनारो ह्यो कायाकिंगसाठी एकदम बेस्ट आहे आणि फेमस कायाकिंग पॉईंट झालेलो आहे. आणि तुमका जर येऊचं असेल तर पर पर्सन सध्याचो रेट असा 250 रुपये, 250 रुपये रेट आहे. पण तुम्ही ऑफ सीझनाक गेलाय तर तुमका 100-150 रुपये करून देतात ते. कारण आता सीझन वाईज असल्यामुळे थोड्या जरा महागत असा. त्यामुळे पब्लिकचं डिमांड खूप असल्यामुळे आपलं कोकणातलं माणसाचा धंदो हा तो आपल्याक मोठंच सुरू होतो. मंडळीनो, आम्ही आता जातो कारण कायाकिंग वगैरे करू उशीर होतं आणि वेटिंग भरपूर होते. पर पर्सन 250 रुपये. मी सीझनला येईल आता 250 रुपये, नाही तर तुमका 100-150 रुपयात होता. तर आता जातो आम्ही, थेट निघालो आता घराकडे जाऊसाठी. तर चला. तर मंडळीनो, आता आम्ही खवणे बीचवरून निघालो कारण कायाकिंग वगैरे करूच्यासाठी खूप गर्दी होती आणि
तास वेटिंग असल्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबवला नाही. तर त्यामुळे आम्ही आता निघालो घराकडे जाऊन आणि आनंदाने पुढे गेले. तर नंतर तुमका आम्ही काय केलं पूर्ण माहिती वगैरे सांगतात. तर ह्यो जर तुमका आवडला होता व्हिडिओ कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आणि कोकण भ्रमंतीमध्ये. तर चला भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.